मला पहिल्या दिवशी मी झोपू शकत नव्हती, अतिशय पेन होत्या मला प्रमाणात बाहेर. इथे आला मला खूप रिलीफ मिळाला आहे, मला याचा खूप आनंद आहे. बरोबर नाही खरंच खूप आनंद आहे. मी खूप टेन्स झाली होती त्या दिवशी की मला बरं वाटते कारण इथून मला खेळतो. हा कालही गुडघा मोडला बरं असाच, आजही तो मोडला आहे. व्हेरी गुड. आता बघा, आता प्ले होत व्यवस्थित. काय इथे आला एकदम पूर्ण रिलीफ मिळाला म्हणत आहे. आता तुम्हाला चालता येतंय? चालताय, मी इझिली चालू शकते आहे. चालून दाखवता एकदा? हो, दाखवा. त्याच्यावर मी ताण देऊ शकते आता. हा, ताण देताय आणि चालताय. चला व्यवस्थित. बरोबर. हा, व्हेरी गुड. चला तिकडे. फक्त कसं आहे, खाली मांडी घालून काही दिवस बसायचं नाही तुम्हाला. नाही. नमस्ते मित्रांनो, मी डॉक्टर संदीप आसे स्वागत करतो आपलं मरमेदा कायरोपॅटिक आपल्या चॅनलवर. तर आज आपल्याकडे भट मॅडम आहेत. साधारणपणे गुडघ्याची गादी फाटणं असं तुम्ही ऐकलं असेल, म्हणजे मिनिस्कस इंजुरी मॉडर्न भाषेत. मिनिस्कस इंजुरी तुम्हाला जवळजवळ सेकंड ग्रेड मिनिस्कस इंजुरी आणि ACL लिगामेंट, PCL लिगामेंट, म्युकॉइड डिजनरेशन विथ स्प्रेन आणि थोडं टियर पण असं स्ट्रक्चर होतं एकंदरीत. तर हे कसं झालं होतं सांगता येईल तुम्हाला थोडं? चालता फक्त जर्क बसलेला आणि त्याच्यावर ताण पडत गेला 2-2.5 महिने. हा, म्हणजे कधी कधी आपण व्यवस्थित रुटीनचे कामं करत असतो, कधी गाडीतून उतरताना अचानक पायावर भार पडतो किंवा ट्वीज बसतो आणि त्याच्यातून इंजुरी होतात. जनरली याच्या मागचं कारण म्हणजे आपलं कॅल्शियम खाणं किंवा हे नसतं, योग्य व्यायाम नसतो, त्याच्यामुळे होतं. बरं, तर ही तुम्हाला इंजुरी झाल्यानंतर डॉक्टरांनी म्हणजे काय केलं तुम्ही? आणि काही आधी तर सुरुवातीला गोळ्याच घेतल्या बऱ्याचशा, बरं महिने, आणि त्याच्यावर मी ट्रीटमेंट पण घेतली, पण प्रॉपर ट्रीटमेंट नाही मिळाली. बरं, सजेशन काही होतं का याच्यासाठी? काही डॉक्टर ऑपरेशन सांगितलं होतं? इमर्जन्सी ऑपरेशन सांगितलेलं होतं. बरं. तर भट मॅडमला इमर्जन्सी ऑपरेशन सांगितलं होतं आणि तुम्ही ही ट्रीटमेंट करून पाहू या हिशोबाने इकडे आलात. तर हे इकडे ही माहिती कशी भेटली तुम्हाला थोडक्यात? माझ्या बहिणीच्या मुलानेच सांगितले मला काहीच माहित नव्हतं यातलं अजूनपर्यंत की काय ट्रीटमेंट होणार इथे, ही काहीच कल्पना नव्हती. बरं, एकंदरीत आपण 7 दिवस आता पूर्ण ट्रीटमेंट केली आहे. पहिल्या दिवशी तुम्ही अक्षरशः लंगडचा पाय पण ठेवता येत नव्हता. 7 दिवसात काय चेंजेस वाटले? मला पहिल्या दिवशी मी झोपू शकत नव्हती, अतिशय पेन होत्या मला प्रमाणात बाहेर. इथे आला मला खूप रिलीफ मिळाला आहे, मला याचा खूप आनंद आहे. बरोबर. नाही खरंच खूप आनंद आहे. मी खूप टेन्स झाली होती त्या दिवशी की मला बरं वाटते कारण इथून मला खेळतो. आणि माणूस घाबरतं पण, ऑपरेशन वगैरे थोडस हे भीती वाटते का काय? त्याला एकदम पूर्ण रिलीफ मिळाला म्हणत आहे. आता तुम्हाला चालता येतंय? चालताय, मी इझिली चालू शकते आहे. चालून दाखवता एकदा? हो, दाखवा बरं. व्हेरी गुड, नाईस. त्याच्यावर मी ताण देऊ शकते आता. हा, ताण देताय आणि चालताय. चला व्यवस्थित. बरोबर. हा, व्हेरी गुड. चला तिकडे. फक्त कसं आहे, खाली मांडी घालून काही दिवस बसायचं नाही तुम्हाला. आणि इकडे या परत. फक्त मी काही न्यूट्रिशन, आयुर्वेदिक न्यूट्रिशनचे मेडिसिन देईन, ते पण खायचे आहे तुम्हाला. काहीच कंटाळा मला तो कंटाळा नाही. पूर्ण बरं व्हायचं आपल्याला. पूर्ण बरं व्हायचं मला, पूर्ण ओके व्हायचं, बस बाकी नाही. झोपा. नाही सर, मला म्हणजे अक्षरशः भीती होती माझ्या मनात. ऑपरेशन मला माहिती, मला कमरेचं पण सांगितलेलं होतं, मी केलेलं नाहीये. नाही, अतिशय विरोधात. ऑपरेशन पण ही गोष्ट जिथे आवश्यक आहे तिथे करायलाच पाहिजे, पण नेचर कडून बरं होत असलं तर बाय नेचर जायलाच पाहिजे. शक्यतो मी आजपर्यंत होमिओपॅथिक, ॲलोपॅथी वर बरीच झाली. निसर्ग हा मोठा. मी पहिल्यांदा ॲलोपॅथीच्या एवढ्या गोळ्या खाल्ल्या, मला त्रास होतोय तो. मी रात्री पायांच्या हातांची खूप आग झाली, झोपू नाही शकले मी आणि खूप आग झाली होती पोटामध्ये, मला आग पडली अक्षरशः. नाही, ठीक आहे. हा, पाय कधी माणसाला कळत नाही काय करावं. नाही, मला म्हणजे जवळजवळ 35 रुपयाची एक गोळी घेतलेली मी. 7-8 गोळ्या त्या काय आल्या असतील माझ्या पोटाचे. मला रात्रीभर झोप नाही, हातांची खूप आग झाली आहे. हात आणि पाय भयंकर त्रास झाला मला रात्री. हा, कालही गुडघा मोडला बरं असाच, आजही तो मोडला आहे. आता व्यवस्थित होईल. ते थोड्याफार पेन एक ठराविक पोझिशनला राहिलं तर थोडस आतला वेळ लागेल. आतून नाही कव्हर झालेलं, त्याचा अर्थ आतून नाही पूर्ण कव्हर आहे.
म्हणजे मी 5-5:30ला भावाकडे आली आणि तिकडनं लगेच इकडे आली 6ला बरोबर आहे. तुमच्याकडे. बरोबर आहे. मी त्याला म्हटलं मला ऑपरेशन, भाऊ म्हटलं ऑपरेशन करायचं नाहीये, तू जाऊन तर बघ म्हणे इथे तुला काय वाटतं. घरी आल्यावर तो म्हणे बरं वाटतंय का तुला. म्हटलं मला एका ह्याच्यातच खूप पहिल्या सेटिंगलाच तुम्ही उभ्या राहिला. उठल्या तो म्हणे मला तुला रात्री काही त्रास झाला का. म्हटलं नाही, मी झोपली काल शांत. मला म्हणजे असं खुशीवरही होता येत नव्हतं ना सर. हा येस. नाही, पेन असलं माणसाला काही सुधारत नाही त्याच्यावर बर्डन देऊ शकत नाही ते त्या गुडघ्यावर. आणि आपलं पेन कव्हर करणं हा एम नसतोच. नाही, मला त्याने पेन किलरचं पाकिट पूर्ण पॅक पडलं, त्याने घेऊनही दिलं मला त्या डॉक्टरांच्या औषधात. पेनपेक्षा आपल्याला रिकव्हरी आणि तिथे रिकन्स्ट्रक्शन तर म्हणे तू या करशील आणि त्या गोळ्या घेशील तर तुला काय फरक पडतो हे कळणार, आणि त्या गोळ्या तू घेऊ नको. बरोबर आहे. पॅक पडलंच नाही अजून त्या गोळ्यांचं. ओके. तुला पुन्हा त्रास जर झाला, तू म्हणते कसं काय, गादी कशी काय शिवली आहे तुझं. नाही, शिवणं तसं नसतं. हे बघा, आपली जखम इथं कापल्यानंतर ती रिपेअर होते का नाही. मॅडम तेच म्हणे, हे औषधं तुम्हाला जे दिले आता ते जॉईंट होण्याकरता दिले आता म्हणे. जशी जखम रिपेअर होते ना तसं प्रत्येक पोटेन्शियल असतं बॉडीतलं. ते तुमची तिची गाठ नाही पडली. मी काही करत नाही, फक्त मेडिसिन देऊन तुम्हाला ऍक्टिव्हेशन देतो तुमच्या हिलिंग, नॅचरल हिलिंग प्रोसिजरला. आणि आपल्या काही प्रोसिजर आहे ऑस्टिओपॅथी, कायरोप्रॅक्टिक, त्यांनी ते अलाइन स्ट्रक्चर मध्ये एनर्जी होऊन बरोबर हिलिंग स्टार्ट. ओके. तिथं मला गाडी घेऊन जायची तयारी होती तिची लगेच. नाही, त्यांना सगळे क्लेम आहे, सगळं आहे. तसं नसलं. म्हटलं नाही, मला ऑपरेशन करायचं नाही बेटा, तू थोडीशी धीर धर, नाही झालं तर मी येईल तुझ्याकडे, करून घ्याशील तू. स्लोली. रेस पॉइंट आहे सर, अजून तिथे पेन होता ते. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. स्लोली स्लोली, ज़्यादा फोर्स मत करो. ओके. यस, रिलॅक्स. व्हेरी गुड. हां, आता बघा, आता प्ले होता व्यवस्थित. ओके. इथे कोण कोण असतं. एकटीच आहे मी. 2 मुलं पुण्याला, एक मुंबईला आहे का. त्याच्यावर त्यांना टेन्शन लागून असते. ॲक्युपंक्चरचं असतं. बस 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 बस. केलेलं हे पण. रिलॅक्स. बस बस. क्लोज अप. एकदम पास, एकदम पास. सिनेमॅटिक. पट्टा वापरताय का नाही. मग पट्टेशिवाय नाही चालत नाही. नाही बाबा, तो पुन्हा जर जर बसून गेला तर पूर्ण खेळ पुन्हा बिघडून जाईल. तो आहे तो थोडे काही दिवस वापर. नाही, पट्टा वापरतेच आहे. मग लग्न आहे भावाकडे, एकुलत्या एक बाचीचं लग्न आहे आता फेब्रुवारीला आहे. तोपर्यंत माय रिलीफ मिळणं महत्वाचं आहे मला. होईल होईल होईल. आणि बऱ्याच जणांचं मत होतं ऑपरेशन तू करू नको. नाही, नॅचरल आपल्या. आणि नेमकं ते वर्ष श्राद्धाच्या याच्याने सगळ्यांनाच माहिती पडलं, सगळेच भेटलं नको, कळूच नको म्हणे ऑपरेशन. म्हटलं मला ऑपरेशन करायचं. सगळ्याच गोष्टी कशा असतात, बऱ्याचशा बॉडीवर पण डिपेंड असतात. हा, ते तर आहे. कधी गोष्ट सूट होते, कधी नाही होत. ऑपरेशन पण चांगली गोष्ट आहे, पण कधी कधी नॅचरली हील झालं तर चांगलंच आहे ना. नाही हो, माझ्या आत्याचे हाल बघितले. कमरेचं ऑपरेशन, बिचारी 2.5-3 वर्ष अंतरुणात उठू नाही शकली. नाही उठल्या का. नाही, खूप त्रास झाला तिला. माझं कमरेचं जहांगीरवाल्यांनी 1 तास डोकं लावलं डॉक्टरांनी. मग म्हणे 100त एखादी केस व्यवस्थित होते. म्हटलं मग कसं सांगता येतं, मला करायचं नाही. नाही, तुमचे स्टाफचे मेंबर व्यवस्थित करतात, हे विशेष. कंटाळा नाही करतात ना. नाही, म्हणजे असं करायचं म्हणून नाही. हे एक विशेष आहे. चांगलं करतात आपले सगळे लोक चांगले. ही गोष्ट खरी आहे.
एवढा ताण देऊ शकत नव्हती पायावर, बिलकुल नाही. लगेच बसून गेलीस तुम्ही खाली.